भोळ्या भक्तीने स्वागत आहे भोळ्या भक्तांचं. मामांना तुमच्याकडून पैसे, नारळ, उदबत्ती हे काहीच नको असतं. मामांना फक्त भोळा भाव आणि मनापासून केलेली भक्ती हवी असते. तर नमस्कार, मी लिहिलेले बाळूमामाच्या भक्तीतून काही बोलून दाखवते. ते तुमच्या अंतःकरणांपर्यंत पोहोचावे हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना, मामांच्या चरणी प्रार्थना. मामा, तुमच्याशिवाय मार्ग कसा शोधू? मला आयुष्यभर भक्ती करायची आहे तुमची तल्लीन होऊन. रस्ता हा एकटा एकटा वाटतो चालताना आम्ही भक्तांच्या सोबती चला ना मामा, तुम्हीच माझा आधार आहात, तुम्हीच माझा उद्धार करते आहात, माझ्या संकटांना नष्ट करते आहात. मामा, तुम्हीच माझा आधार आहात. दिसत नाही तुम्ही पण सोबती आहात माझ्या. पिवळा भंडारा कपाळी तुमचा, जणू सोबत माझ्या ताकद तुमचीच फिरती या. खचून थकलेलं मन मामा तुमच्या चरणी येऊन थांबलं. ये माझ्या लेकरा म्हणून तुमच्या पोटाशी धरा ना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, जगाचे मालक तुम्ही. भोळी बाबडी भक्त मी तुमची भक्त झाले, हीच खरी माझी पुण्याई. नशिबात नसलेलं पण मामा तुमच्या भक्तीत सर्व काही मिळतं. तुमच्या भक्तीत भोळा भाव, तुमच्या भक्तीत मग्न मी राहावं. मागेल मी तुमच्याकडे, तुम्ही देचाल एवढं की मागायला काहीच उरणार नाही. पण अपेक्षा पूर्ण करा एवढीच की तुम्ही तुमचा हात माझ्या डोक्यावरून कधीच काढणार नाही. मामा, मी शरण आले तुमच्या चरणी, माझ्या मागच्या संकटांना लावा माघारी. तुमची भक्ती करे नित्य, सार्थक झाला माझा जन्म आता. तुमचा भंडारा कपाळी आता, मला नाही भीती कसली. उद्याची चिंता नाही उरी, उद्याची चिंता मामा सारी. तुमची भक्त झाले, आयुष्याचं सोनं झालं, जणू मृत्यूलोकात स्वर्ग दिसलं. माझं जीवन भरून पावलं, तुमच्या मंदिरात जाताच असं वाटतं की जणू स्वर्गाचंच दार उघडलं. तुमच्या भक्तीत जीवन सार्थकी झालं. आयुष्य जेवढं आहे तेवढं तुमच्याच चरणी समर्पण केलं. बोला जय बाळूमामा.